आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माफी मागायच्या निमित्ताने भेटलो तर कसं पुढचं सगळं सोपं होईल. पण ताई असं त्यांच्या घरी जाऊन हे सगळं बोलायचं बरं. त्याची काळजी तू नको करूस. आम्ही बघू काय करायचं. आम्ही श्रेयसला पण सोबत घेऊन जाणार आहोत. हां मग ठीक आहे. श्रेयस बेटा जरा आमच्या रूम मध्ये येणार. ओके. दारू काढ. ताई या सगळ्यांसाठी आपली खूप घाई होते असं वाटत नाही का तुला? नाही. आमची महत्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर आम्हाला लवकरात लवकर रत्नपारखींची नातं जोडावंच लागेल. हा बेटा. बेटा टेल मी समथिंग. उद्या सकाळी काही महत्वाचा लाईनअप वगैरे आहे तुझा? नाही काही नाही असं. का? गुड. मग उद्या सकाळी तू आमच्या सोबत येतोस. कुठे? आपण रत्नपारखींना भेटायला जातोय. मम्मा आता त्यांच्या घरी कशाला जायचंय? बेटा आम्हाला त्यांची माफी मागायची. मम्मा आता तुम्ही त्यांची माफी मागणार. मी त्यांना सॉरी म्हणालोय ना. आता आणखीन कशाला हवंय? श्रेयस कम ऑन. आम्ही सांगतोय ते ऐक. नाही मम्मा मी त्यांच्या घरी येणार नाही. मम्मा मला चांगलंच माहितीये आपल्या घरी पार्टीत त्यांचा इन्सल्ट झालाय त्यामुळे उद्या ते तुमचा इन्सल्ट करणार आणि तुमचा कोणी इन्सल्ट केलेलं मला सहन होणार नाही. मी तिथे येणार नाही. आपण नको जायला मम्मा. श्रेयस एक मिनिट ऐकून तर घे आमचं. आपल्याला जेव्हा 4 पावलं पुढे जायचं असतं ना तेव्हा 2 पावलं मागे येण्याची तयारी ठेवायची असते. आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला एक महत्वाची डील क्रॅक करायची आहे त्यांच्यासोबत. त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. आय एम सॉरी मम्मा. तुम्ही काही करा मी करणार नाही. मी त्यांच्या घरी येणार नाही अँड दॅट इज फायनल. श्रेयस प्लीज ऐक. श्रेयस मी खूपच रूडली बोललो का मम्मांशी? ओव्हर रिॲक्ट झालो मी. शिट यार. असं कसं काय करू शकतो मी? आय एम सॉरी मम्मा. मी त्या रत्नपारखींचा सगळा राग तुमच्यावर काढला. सो सॉरी. आय डाऊट. मॉम मी तुला सांगितलं ना की मला त्याचाच मेसेज आला होता की आपण डिनरचा प्लॅन कॅन्सल करूया. मे बी त्याने तेव्हा मला मेसेज केला असेल आणि आता तो यश आंटीला घाबरून नाही म्हणतोय. पण तो असं का करेल? कारण त्याला लग्न करायचंच नाहीये ना. यश आंटीनी फोर्स केला म्हणून तो माझ्याशी लग्न करतोय. इट मीन्स मला यशशी बोलावंच लागणार आहे. अक्षय जे काही वागतोय ते तिला कळायलाच हवं. अगं पण त्याने लग्न मोडलं तर मी त्यालाच काय यशला सुद्धा सोडणार नाही. तिचं असं एक सिक्रेट मला माहिती आहे जे मी एक्सपोज केलं तर तिचं नाव स्टेटस रेप्युटेशन सगळ्याच्या सगळं धुळीला मिळेल. आणि तिच्या स्टेटसवर जेवढं प्रेम आहे ना तेवढंच प्रेम माझ्या शनू बेबीवर आहे. सो असंही मी तिला सोडणारच नाही. संजय तिथे पोहोचले. श्रेयस आय एम सॉरी मम्मा. मी काल ओव्हर रिॲक्ट झालो. बट आय लव्ह यू आणि तुमच्यासाठी मी काही करेन. आय नो. दॅट्स लाईक माय बॉय. चला या या. काका गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे एवढ्या लवकर रेडी? काका लवकरात लवकर मला माझं टार्गेट अचीव करायचंय आणि माझ्यासाठी वेळ खूप महत्वाची आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. काय ना आयुष्यात खेळ हा वेळेचाच असतो पण कशी कोणावरती वेळ येईल काही सांगता येत नाही. ती वेळ यशोधराची होती म्हणून तिला जसं हवं तसं घडत गेलं. पण आता सर मॅडम आले आहेत. कोण मॅडम? यशोधरा सरनाईक मॅडम. एक मिनिट. नक्की हेच नाव सांगितलं का त्यांनी? हो यशोधरा सरनाईक मॅडम. काका हे असं अचानक घरी आणि तेही अपॉइंटमेंट न घेता मला वाटतंय आपण त्यांना फार एंटरटेन नको करायला.
त्यांना जाऊन सांग अपॉइंटमेंट घ्या आणि मग भेटायला या. एक मिनिट जा आणि त्यांना आतमध्ये पाठव. काका पण आराध्या, आपण डील करू ना त्यांच्याबरोबर. मी आहे ना, डोंट वरी. काका मी आलेच. आई बाबा, मी जे सांगते ते नीट ऐका. तुम्हाला आता खोलीतच थांबावं लागणार आहे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत रूम बाहेर पडायचं नाही, ठीक आहे? अगं ठीक आहे, नाही येणार बाहेर, पण तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेयस? आई, यशोधरा सर नाही आली आपल्या घरी. यशोधरा इथे? हो. अगं पण कशाला? मे बी त्या दिवशी पहाटेत जे काही घडलं ना त्याचीच माफी मागायला आली असेल. पण काहीही झालं तरी तुम्ही दोघांनी बाहेर पडायचं नाही, नाहीतर आपलं सगळं सत्य बाहेर येईल. हो, नाही पडणार बाहेर. पाहिजे तर तू बाहेर कडी लावून घे. नाही आई, त्याची गरज नाहीये. मी जस्ट इन्फॉर्म करायला आले. पण तुम्ही काळजी घ्या, ठीक आहे? मी आलेच. पुन्हा त्या बाईचं नाव तोंडातून घ्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण इतकं वाईट वागूनही बाई कशी काय वर तोंड करून सगळीकडे फिरू शकते? हिचं मन हिला खात नसेल? मला तर वाटतं सरळ तिच्या समोर जाऊन उभं राहावं आणि तिला खडसावून विचारावं की बाई, तू का माझ्या मुलीशी असं वागलीस आणि का आमच्या जीवावर उठलीस? अगं तू पण एक आई आहेस ना, मग तुझं काळीज असं दगडासारखं कसं? गुड मॉर्निंग मिस्टर रत्नपारखी. गुड मॉर्निंग. सॉरी, तुमची अपॉइंटमेंट न घेताच आम्ही आलोय. नाही, इट्स ओके. प्लीज कम. Thank you. प्लीज जॉइन मी. संजय, खर तर तुमची माफी मागायला आम्ही येणारच होतो. नाही, आय अंडरस्टँड. त्या दिवशी पार्टीमध्ये जे काही झालं त्यानंतर तुम्ही, तुमचं कुटुंब हर्ट होणं खूप स्वाभाविक आहे. इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. पण खरं सांगू, तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल ही अपेक्षा आहे. इनफॅक्ट आम्ही हात जोडून माफी मागायला तयार आहोत. यशोधरा मॅडम, फॉर्मॅलिटीज नको प्लीज. नो फॉर्मॅलिटी. तुम्ही हे तुमचंच घर आहे असं समजा आणि अपॉइंटमेंट घेऊन यायची काहीच गरज नाहीये. त्यातून आमची माफी मागायची तर अजिबातच गरज नाहीये. हाऊ काइंड. हे चांगलं आहे ना डॅड? अपमानभर पार्टीत करायचा, पण माफी घरी येऊन मागायची. अनुष्का, नाही, इफ यू फील